मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई पल्लवीजवळ आलेली असते. ती म्हणते की अरे वा, ही एकटीच आहे. बरं झालं, चांगलीच संधी आहे. मग ती इकडं तिकडं बघते की कोणी आहे की नाही. पल्लवी मात्र झोपलेली असते, पण मोठ्या आईला त्यावर शंका असते. ज्या फाईलमध्ये पुरावे असतात ती फाईल मोठी आई घेते, त्याचा आवाज करते, ती खाली टाकते, तरीही पल्लवी उठत नाही. ती फाईल पुन्हा ती त्याच्या जागेवर ठेवते. पल्लवी पूर्णपणे झोपलेली असते. हे बघून मोठी आई मनात म्हणते की अरे वा, ही गाढ झोपलेली दिसते, आता पूर्णपणे झोपच म्हणावं. मोठी आई पल्लवीच्या नाकावाचा ऑक्सिजन पाईप काढणार तेवढ्यात पल्लवी डोळे उघडते. मोठी आई पटकन हात मागे घेते. ती प्रचंड घाबरलेली असते. पल्लवी म्हणते की मोठी आई, तुम्ही इथे? माझा श्वास बंद करायला निघालात, पण श्वास घ्यायला काही अडचण नाही आहे मला. माझ्या पाठीत सुरा तुम्हीच घुपसलात ना, मग त्याचा श्वासाशी काहीच संबंध नसतो. मोठी आई म्हणते की अगं पल्लवी, काय बोलतीयस तू हे? पल्लवी म्हणते की हो, विकृती वाढते आणि स्मृती कमी होते असं झालंय तुमचं. अगदी कालची घटनासुद्धा आठवत नाहीये तुम्हाला? शांतनूच्या गाडीचा ब्रेक फेल केला तुम्ही, तेही आठवत नाही तुम्हाला? आणखी काय काय केलंय तुम्ही याचा पाढा वाचून दाखवू? तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरले आणि कधी विसरणारही नाही. मोठी आई तिथून जायला निघते तेव्हा पल्लवी म्हणते की कुठे पळताय? खोटे आई. तेवढ्यात शांतनूही तिथे येतं. शांतनू म्हणतो की तू कुठे निघालीस? पल्लवी शुद्धीवर आली ना तेव्हा पेढे घ्यायला गेलो होतो. हा घे, पेढा खा. शांतनू पल्लवीला देखील पेढा भरवत असतो. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू, पेढा कशासाठी? शांतनू म्हणतो की आज एक्झॅक्टली मी किती आनंदात आहे ते शब्दात सांगू नये म्हणून. तो पल्लवीला पेढा भरवतो तेव्हा पल्लवी देखील शांतनूला पेढा भरवते. त्यांचं ते एकमेकांवरचं प्रेम बघून मोठ्या आईचा चांगलाच जळफळाट होतो आणि ती तिथून रागाने निघून जाते. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना. काही तांत्रिक अडचणींमुळे भविष्यात आपला चॅनल बंदही राहू शकतो. त्यामुळे आत्ताच आपल्या स्वाभिमानच्या बॅकअप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही तिथे बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद. मोठी आई घरी आलेली असते. ती म्हणत असते की पल्लवी शुद्धीवर येईल असं वाटलंच नव्हतं, पण आता ही शुद्धीवर आली. हिने जर पोलिसांना काही सांगितलं तर? त्यात तो लिफाफाही सापडत नाहीये. काय करू मी? ती त्या गुंडांना फोन करते की लिफाफा सापडला की नाही, पण त्यांनाही सापडलेला नसतो. तर इकडे अत्यंत प्रेमाने शांतनू पल्लवीला सूप भरवत असतो. पल्लवी देखील त्याच्याकडे खूप प्रेमाने बघत असते. तो खूप प्रेमाने हे सर्व करत असतो. पल्लवीला मध्येच ठसका लागतो तर शांतनू लगेच तिला पाणी देतो. त्यानंतर प्रभाकर सर आणि आदिती मॅम पल्लवीजवळ आलेले असतात. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी, तुझी सासू काय म्हणते माहिती आहे का? शांतनू बघ पल्लवीची किती सेवा करतो. पुरा असावा तर असा. आता हिची सेवा मी काय कधी केली नाही का गं? आदिती म्हणते की मी कुठं नाही म्हटलं, केलीच की. शांतनू जसा पल्लवीची करतोय ना तशी नाही केली. पल्लवी देखील खूप हसत असते. शांतनू हे सर्व खिडकीतून बघत असतो. त्यालाही खूप आनंद होत असतो. आणि मग रात्र होते. पल्लवी झोपलेली असते तेव्हा शांतनू देखील पल्लवीजवळच झोपलेला असतो. पल्लवीला अचानक जाग येते तेव्हा पल्लवी शांतनूच्या अंगावर पांघरून टाकून परत झोपी जाते. पुन्हा सकाळी डॉक्टर पल्लवीला एकदा चेक करतात. विभावरी, मेघना आणि गीता येतात. गीता पल्लवीला चॉकलेट देते. ते तिच्यासाठी डबा घेऊन आलेले असतात. आणि मग परत रात्र होते. दिवस उजाडतो. शांतनू पल्लवीला जबरदस्तीने गोळ्या देतो. नंतर पल्लवी झोपते तेव्हा शांतनू पल्लवीकडेच बघत असतो. मग तिसरा दिवस उजाडतो. शांतनू हळूहळू पल्लवीला घेऊन चालायचा प्रयत्न करत असतो. तिला चालण्यासाठी त्रास होत असतो तेव्हा शांतनू पुन्हा एकदा तिला बेडवर झोपवतो. मग चौथा दिवस येतो आणि डिस्चार्जचा दिवस असतो. शांतनू रिसेप्शनिस्टला म्हणतो की डिस्चार्जची सगळी फॉर्मॅलिटी झाली आहे ना? तेव्हा ती मुलगी म्हणते की हो सर. त्यात एक नर्स ती फाईल घेऊन येते ज्याच्यामध्ये पुरावे असतात आणि हॉस्पिटलचे डॉक्युमेंटसुद्धा असतात. नर्स शांतनूला म्हणते की यामध्ये काही गोळ्या आहेत आणि ते बाहेरून आणावे लागतील, एकदा बघून घ्या. मग शांतनू फाईल चेक करतो. तो वरवरची पानं बघतो आणि तसाच तिथून निघतो. पल्लवी घरी येणार म्हणून छान गोडाधोडाचं सर्वजण करत असतात. आदिती विभावरीला म्हणते की शिऱ्याचा वास छान येतोय ना गं? ती बिघडायला नको म्हणून विचारलं. विभावरी म्हणते की तुम्ही तुमच्या लाडक्या विद्यार्थिनीसाठी, तुमच्या लाडक्या सुनेसाठी काहीतरी करताय, मग ते कधी बिघडेल का?
मेघना म्हणते की आदिती सासूबाई, तुम्ही बरं झालं शिरा करायला घेतला. आदिती म्हणते की पल्लवी आता एवढ्या दिवसांनी घरी येते ना, म्हणून म्हटलं काहीतरी गोडाचं करावं. विभावरी म्हणते की हो ना, आज कितीतरी दिवसांनी घरात एकदम प्रसन्न वाटतंय. आदिती म्हणते की वाटणारच, कारण घरातलं चैतन्य परत येतंय ना एवढ्या दिवसांनी. आणि मग प्रभाकर सर आणि शांतनू पल्लवीला गाडीतून घेऊन आलेले असतात. शांतनू पल्लवीला पकडतो. शांतनू म्हणतो की डिस्चार्ज मिळाला असला तरी डॉक्टरने काळजी घ्यायला लावली आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की अहो शांतनू हळूच चालतीये. तर इकडे आदिती आणि विभावरीने छान आरतीची थाळी तयार केलेली असते. पल्लवी जेव्हा घरी येते तेव्हा दारात असताना आदिती तिला ओवाळते, तिच्यावर भाकर तुकडा ओवाळून टाकते, तिला हळदी कुंकू लावते आणि मग सर्वजण आनंदाने तिचं घरात स्वागत करतात. पल्लवी म्हणते की मॅम अहो एवढं सगळं कशाला. विभावरी म्हणते की पल्लवी, तू सुखरूप घरी आलीस हे बघून किती बरं वाटते माहितीये. आणि नुसतीच घरी नाही आली आहे, मृत्यूशी झुंज देऊन घरी आली आहेस. मेघना म्हणते आणि हो ना, म्हणूनच तुला या सगळ्या कुठल्याही गोष्टींची दृष्ट नको लागायला, म्हणूनच हे सर्व करतोय. आदिती मॅम म्हणतात की कधी कधी आपल्या जवळच्या माणसांची सुद्धा दृष्ट लागतात आपल्याला. आपलं चांगलं झालेलं सुद्धा बघवत नाही त्यांना. पण पल्लवी, तू सगळ्यांना पुरून उरलीस. तुझ्या वाईटावर टपलेल्या लोकांनी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण तू मृत्यूला देखील हरवलंस. प्रभाकर सर म्हणतात की अगदी खरं आहे आदिती तुझं. शांतनूच्या प्रेमामुळे आपली पल्लवी पुन्हा एकदा घरात आली. विभावरी म्हणते की बघ, तू घरात परत आलीस तर सगळ्यांचे चेहरे कसे फुललेत. प्रभाकर सर म्हणतात की तुला माहिती आहे पल्लवी, जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होतीस ना, सगळे उदास बसले होते घरामध्ये, कोणालाच काहीच सुचत नव्हतं. प्रदीप म्हणतो की हॉस्पिटलच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात सूर्यवंशी कोणीतरी रडत दिसलेलं बसायचं. आता त्या सगळ्या कोपऱ्यांनी मोकळा श्वास घेतला असेल आणि मग सर्वजण पुन्हा हसायला लागतात. मोठी आई म्हणते की चला आता, किती वेळ असंच उभं राहायचं. अरे म्हणजे ती बिचारी आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे, तिला आराम करायला हवा ना. ये बाळा, तू आतमध्ये ये. शांतनू म्हणतो की हो मोठी आई. पल्लवी तू आतमध्ये ये. शांतनू पल्लवीला घेऊन आतमध्ये येतो. पल्लवीला सोफ्यावर बसवतो. आजूबाजूने घरातले सर्वजण बसलेले असतात. गीताने पल्लवीसाठी एक कार्ड बनवलेलं असतं. त्या कार्डवर लिहिलेलं असतं की वेलकम होम पल्लवी. पल्लवी म्हणते की अगं एवढं कशाला गीता. गीता म्हणते की माझ्या लाडक्या वहिनींचं आपल्या घरात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पल्लवी म्हणते की अगं पण एवढं करण्याची काही गरज नाही, मला तर एकदम सेलिब्रिटी झाल्यासारखंच वाटतंय. म्हणजे दारातही एवढं कौतुक आणि पुन्हा घरी आल्यावर ही सर्व तयारी. विभावरी म्हणते की पल्लवी, तू आम्हाला सेलिब्रिटीपेक्षा काही कमी आहेस का. आणि मुख्य म्हणजे सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पल्लवी म्हणते की बरोबर आहे, आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्या जवळ असली ना तर आपल्याला शत्रूची सुद्धा काही भीती वाटत नाही, असं ती मोठ्या आईला टोमणा मारत म्हणते. आदिती म्हणते की पल्लवी तू जरा बस हा, मी तुझ्यासाठी शिरा केलाय, शिरा घेऊन येते. पल्लवी म्हणते की मॅम नको, मी नंतर खाते, मला ना हे सर्व बघून खूप ऑकवर्ड फील होतंय. विभावरी म्हणते की काही विचित्र वाटून घ्यायची गरज नाही आहे. आता तू बरी होईपर्यंत सर्व लोक तुझे सेवा करणार आणि तुझे लाड करणार, त्यामुळे ते गपचूप सगळ्यांकडून करून घ्यायचे, आणि खास करून शांतनूकडून. प्रभाकर सर म्हणतात की विभा अगदी बरोबर बोललीस तू. पल्लवी अगं हीच संधी आहे नवऱ्याकडून सेवा करून घ्यायची. म्हणजे तशी शांतनूने तुझी भरपूर सेवा केलीच आहे हॉस्पिटलमध्ये. गीता म्हणते की बरोबर आहे, दादा सेवा करायला असल्यावर आपल्या सेवेला कोण भाव देणार आहे ना. काय पल्लवी. पुन्हा सर्वजण हसू लागतात. पल्लवीला त्रास होत असतो. मेघना म्हणते की पल्लवी, मी तुझं सामान वरती शिफ्ट करते, तुझी बॅगही वरतीच नेते. विभावरी म्हणते की बरं शांतनू, पल्लवीच्या औषधांच्या वेळांची लिस्ट करून घे, म्हणजे औषधं कशी एका ट्रेमध्ये ठेवता येतील. तुमच्या खोलीत सगळी औषधं तुमच्या सोबत असली ना म्हणजे तिच्या वेळा चुकणार नाही. शांतनू मात्र शांतच असतो. पल्लवी त्याच्याकडे बघत असते. आदिती म्हणते की पल्लवी, तू आता तुमच्या रूममध्ये जा आणि आराम कर, तुला आता गरज आहे विश्रांतीची, आत्ताच आलीस ना हॉस्पिटलमधून. मग मेघना आणि विभावरी मिळून पल्लवीला उठवत असतात. तिच्या रूममध्ये घेऊन जाण्यासाठी ते चाललेले असतात. तेव्हा शांतनू म्हणतो की थांब पल्लवी. शांतनू तिथून निघून जातो. तेव्हा पल्लवी मनात विचार करते की हे अजून जुन्या गोष्टी विसरलेले नाही आहे वाटतं. मला वाटलं होतं की आमच्यातलं नातं आता तरी सुधारेल, पण अजूनही आमच्यातली ही परिस्थिती सुधारेल नसावी. मोठी आई मनात विचार करते की जीवावरचं तुझं संकट टळलं,
म्हणजे तुझी सगळी दुःख संपली असं समजू नकोस पल्लवी. तर आत्ता आली आहेस. एवढी वर्ष त्याचं आयुष्य फक्त माझ्याच ताब्यात होतं. अगं, तो एक वेळ तुला विसरेल पल्लवी, पण तू माझा केलेला अपमान तो कधीच विसरणार नाही आणि मी त्याला तो विसरूही देणार नाही. जशी तात्पुरता बोलला असेल तो, म्हणजे तुला माफ केलं असा अर्थ होत नाही. सर्वजण चिंतित उभे असतात, एकमेकांकडे बघत असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच काळजी असते की शांतनू कुठे गेलाय आणि आता शांतनू काय करेल. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती आई तिच्या रूममध्ये असते. ती मनात म्हणत असते की पल्लवी आणि शांतनूला मी इतकं लांब केलं होतं, परत ते हल्ल्यानंतर जवळ आलेत. आता तर शांतनू पल्लवीला त्याच्या खोलीत घेऊन गेलाय. काहीतरी तरी करायला हवं असं म्हणून मोठी आई रूममधल्या गोष्टी इकडं तिकडं फेकत असते. पल्लवी तिच्या रूममध्ये येते तेव्हा शांतनूने तिच्यासाठी सर्व रूम सजवून ठेवलेली असते. शांतनू पल्लवीला म्हणतो की आवडली रूम? तेव्हा पल्लवी म्हणते की हो, खूप छान सजवलीत तुम्ही रूम. ती म्हणते की मला पुन्हा या रूममध्ये येऊन खूप छान वाटतंय. तर मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते सुरेश देवरुखकर, कैलास जाधव, योगेश मेश्रम, भास्कर दहाले, आनंद केसवानी, प्रमोद पंडित, निकिता दोशी, स्नेहल वाघमारे, स्नेहल चव्हाण, साधना खतावकर, सिकंदर कापडी, शुभांगी खानोलकर, गीता चंदेर, गोविंद परब, मंदारवी बोधारे, संगीता गुनाखी, गीता हलदाकर, मुकुंद कुलकर्णी, संजय वैद्य, दीपक तेरवकर, मुकुंद कुलकर्णी, किसन बुगडे, कैलास निकम, वैभवी कांबळे, चंद्रकला लेंडे, प्रीती सोनावणे. त्याचबरोबर आपल्या अजूनही काही मित्रांनी खूप छान कमेंट केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.